आमदार बच्चू कडू नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर ते निदर्शनं करणार आहेत। आपल्या हातात असलेली ही जी मशाल आहे ती या ठिकाणी ते माणिकराव कोकाटे यांच्या घरापुढे लावणार आहेत। एकूणच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। बच्चू भाऊ, नेमकी काय मागणी, काय आंदोलन? मला आमचं असं म्हणणं आहे का देवेंद्रजीनं असं म्हटलं होतं आणि निवडणुकीत प्रत्येक सभेत सांगत होते शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा असं त्यांचं भाषण जर तुम्ही काढलं, पण ते आता बोलतच नाही आहे। त्यांचे काही जे मंत्री आहेत ते पुटपुटतात योग्य वेळी आम्ही ते कर्जमाफी करू, पण ते कोणत्या भटाला विचारून तुम्ही तारीख ठरवणार आहे, कधी मुहूर्त काढणार आहे? मग आमचे फडणवीस साहेब या बाबतीत का बोलत नाही? ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज आम्ही जे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहे आणि त्यांनी आमचं नेतृत्व स्वीकारलं आहे, कारण ते राज्याचे कृषी मंत्री आहे म्हणजे ते आमचे नेते आहे सरकारी, आणि मग त्यांच्या घरासमोर जाऊन हे पुस्तक, एक शेतकरी महात्मा फुले जयंती आज, त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड आणि इशारा ह्या सगळ्या हे पुस्तक आम्ही त्यांना देणार आहोत। खरं तर शेतकऱ्यांना शूद्र समजण्याचं काम हे सरकार करतं आहे। त्याला त्या पद्धतीनं पाहिलं जातं ज्या पद्धतीनं महात्मा फुलेंनी सांगितलं होतं का शेतकऱ्यांना तुम्ही शूद्र समजू नका, आणि मग अशा भाषेमध्ये आम्ही हे आंदोलन करतो आहे। आम्ही त्यांना सांगतो अब दंगा नहीं, धर्म के नाम पर दंगा नहीं, अब हमारा प्रहार किसान के लिए सरकार के साथ पंगा लेंगा, त्याची हे सुरुवात आहे। आणि मग तुम्ही जर आर्थिक भेद करत असाल, आमच्यासोबत अशा प्रकारचा भेदभाव करून काही लोकांना अधिकचा पैसा, काही योजनेवर अधिकचा पैसा दिला जात असेल आणि आम्हाला नेमका पैसा नाही म्हणून सांगत असाल, तर आम्ही देवेंद्रजीला पण निवेदन दिलं होतं। त्याच्यात एक प्रस्ताव दिला, अमेरिकेची कंपनी आहे आणि त्यांनी सांगितलं का 1,00,000 कोटी रुपये आम्ही 5 वर्षासाठी तुम्हाला बगर व्याजी देतोय, उरलेले जर अधिक 10 वर्ष लागन तर फक्त 3% आम्ही तुम्हाला व्याजानं कर्ज देऊ। आणि मग इतकंही नसेल तर नोटा जास्त छापा ना, नाशिकमध्येच कारखाना आहे, काही फरक पडत नाही। पण एकूणच आता पुढची भूमिका काय असणार आहे? आज तुम्ही मशाल घराच्या बाहेर पेटवत आहे, पुढच्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे भाऊ? आम्ही 5 दिवसानंतर एक बैठक आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याची घेऊ। काही शेतकरी संघटना आहे, राजूजी शेट्टी आहे, इतर काही संघटना, रघुनाथदादा पाटील आहे, ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही एक पुन्हा मोर्चा बांधणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण बघतोय की या ठिकाणी बच्चू कडू हे या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांच्या घरी निघालेले आहेत। हातात कार्यकर्त्यांच्या अशा पद्धतीच्या मशाली आहेत आणि या मशाल ज्या आहेत त्या माणिकराव कोकाटे यांच्या घराच्या बाहेर लावण्यात येणार आहेत। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलंय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।